बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। 2 सप्टेंबरपासून आपल्या राज्यात एक उपोषण सुरू आहे। हे उपोषण होतंय मराठा आरक्षणासाठी, पण उपोषण करणारी आहे 24 वर्षांची तरुणी राजश्री उमरे। माझ्या आमरण उपोषणाचा हा 9वा दिवस जरी असला तरी मराठा समाजाला 41 वर्षापासून फक्त आश्वासनं दिली जातात। शासनाने मुलांचं शिक्षण जर का मोफत केलं तर माझा कुठलाही शेतकरी बाप हा आत्महत्या करणार नाही। 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त एकाही मंत्र्यांना ध्वजारोहण करता येणार नाही। तर राजश्री यांच्या उपोषणात मनोज जरांगेंच्या उपोषणावेळी लागलेले कॅमेरेज नाहीयेत, मोठमोठ्या पत्रकार परिषदा इथे होत नाहीत, कुठल्याही राजकीय नेत्यांवरती आरोप नाहीयेत। म्हणूनच कदाचित गेल्या 9 दिवसांपासून उपोषण करणारी ही तरुणी महाराष्ट्राच्या घराघरात फारशी पोहोचलेली नाहीये। गेल्या 9 दिवसांपासून उपोषण करणाऱ्या राजश्री यांच्या मागण्या काय आहेत ते आपण पाहूया। मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅझेटियर लागू करावं, त्या आधारे कुणबी प्रमाणपत्र दिलं जावं, यापूर्वी EWS कोट्यातनं मराठ्यांना दिलं गेलेलं आरक्षण पूर्ववत करावं, शेतकरी शेतमजूर आणि कामगारांच्या मुलांचं शिक्षण मोफत करावं। माझ्या आमरण उपोषणाचा हा 9वा दिवस जरी असला तरी मराठा समाजाला 41 वर्षापासून फक्त आश्वासनं दिली जातात। चर्चा 41 वर्षापासून कुठलंही सरकार असो ते फक्त चर्चाच करत आलेले। मराठा समाजाचा वापर हा फक्त आणि फक्त निवडणुकांपुरताच केला जातोय, त्यामुळे अद्याप आम्हाला न्याय भेटलेला नाहीये। 300 पेक्षा जास्त बांधवांचे माझ्या बळी घेतलेत। मला असं वाटते की या सरकारला त्यांच्या एका लाडक्या बहिणीचा बळी पाहिजे असेल, म्हणून त्यांनी अद्याप इथं दखल घेतलेली नाहीये। तर मराठा आरक्षणासाठी प्राण पणाला लावलेली राजश्री नेमकी कोण आहे? राजश्री कम्प्युटर इंजिनियर आहे, तिचे वडील शेतकरी आहेत आणि राजश्रीनं मोठ्या जिद्दीनं इंजिनिअरिंग पर्यंतचं आपलं शिक्षण पूर्ण केलंय। मराठा विद्यार्थी आणि त्यांच्या समस्या राजश्रीनं अनुभवल्यात। राजश्री बीड जिल्ह्यातल्या फुले पिंपळगावची आहे। वादविवाद स्पर्धा गाजवलेली राजश्री आता चळवळीमध्ये सक्रिय झाली आहे। गेल्या 4 ते 5 वर्षात अनेक आंदोलनांमध्ये राजश्रीनं सहभाग घेतलाय। यावेळी मात्र राजश्रीनं मराठा आंदोलनासाठी, मराठा आरक्षणासाठी निर्णायक लढा सुरू केलाय। राजश्रीनं सरकारला मराठवाडा मुक्ती दिनापर्यंतचा अल्टिमेटम दिलाय। राजश्री पाठोपाठ आता मनोज जरांगे यांनी सुद्धा 17 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषणाचा इशारा दिलाय। त्यामुळे राजश्रीकडे आता सरकार लक्ष देणार का, मागण्या ऐकून घेणार का आणि तिच्या आंदोलनावर, उपोषणावर तोडगा काय काढणार हे बघावं लागेल। आज बुलेटिनमध्ये या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। गुड नाईट।